तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या दुर्घटनेवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। घटना जी आहे ही मुंबईच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पर्यटनाला कलंक लावणारी झालेली आहे। कारण की देश विदेशातून लोक येतात, मुंबईमधून बोटींनी गेटवे ऑफ इंडियावरून जातात आणि मोठ्या प्रमाणात पर्यटनाची चालना त्या ठिकाणी मिळते आहे। महाराष्ट्रातलं पर्यटनसुद्धा असुरक्षित आहे, अशा पद्धतीचा संदेश मुंबईत झालेल्या घटनेचा आपल्याला सगळीकडे जाईल, त्यामुळे योग्य कारवाई शासनाने करावी। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, मृतांचा आकडा आता स्पष्ट झालेला आहे, या क्षणाचे आणखी काय अपडेट्स आहेत? खरं तर अमोल, आतापर्यंत 101 जणांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे। 13 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर काही जण अजूनही क्रिटिकल असल्याची माहिती आहे। या घटनेमध्ये आता नेव्हीने ही बोट आपलीच असल्याचं जे आहे ते जाहीर केलेलं आहे। या मृतांमध्ये 3 जे मृतक आहेत ते 3 या नेव्हीच्या बोटमध्ये असलेले आहेत, त्यातील एक कर्मचारी असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एकूण या प्रकरणी आता इंडियन नेव्ही असेल, त्याचबरोबर कोस्टल गार्ड असेल आणि इतर ज्या यंत्रणा होत्या त्यांनी जे रेस्क्यू ऑपरेशन केलेलं होतं ते संपलेलं आहे। या प्रकरणी पोलीस आणि ज्या यंत्रणा आहेत त्या आता या सगळ्या माहिती गोळा करत आहेत। या माहितीमध्ये महत्त्वाचं असणार आहे की जी बोट येऊन या नीलकमल बोटीला धडकली त्या नेव्हीच्या बोटमध्ये नेमकं काय घडलं होतं, त्या नेव्हीच्या बोट ने इतका वेग जो आहे तो कसा घेतला। जी माहिती इथले जे स्थानिक बोट चालवणारे आहेत त्यांच्याकडून मी घेतली असता साधारणतः या बोटीचा स्पीड हा साधारणतः 200 किलोमीटर/आवर पेक्षा देखील जास्त असल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे इतक्या स्पीडमध्ये ही बोट नियंत्रण करणं देखील कठीण होतं अशी माहिती या बोट चालक आहेत त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे एकूण आता नेमकं या बोटीच्या संदर्भात काय घडलेलं या बोटीबाबतचे आणि अपघाताबाबतचे अनेक तपशील सध्या समोर येत आहेत। धन्यवाद प्रशांत तूर्त या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।